नमस्कार मंडळी. आज मी बनवली आहे अगदी पारंपरिक पद्धतीची पुरणपोळी थाळी. फक्त गव्हाच्या पिठाची पुरणपोळी, दूध, कटाची आमटी, डाळीचा पिवळा भात, पापड आणि मिरची भजी. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. सर्वात आधी एक पेला हरभऱ्याची डाळ बाउलमध्ये घेऊया. ही डाळ स्वच्छ पाण्याने 3 वेळा धुवून घ्यायची. डाळीवर पावडर असते त्यामुळे नीट धुतलेलीच बरी. आता यात पुन्हा पाणी घालून 15 मिनिटे भिजत ठेवूया. तोपर्यंत 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यात चिमूटभर मीठ घालायचं आणि एका वाटीत पाण्यात थोडी हळद मिसळून त्या हळदीच्या पाण्याने कणिक मळायचं. यामुळे पोळीला सुंदर रंग येतो. थोडं थोडं पाणी घालत मऊसूत कणिक मळून घ्यायचं. शेवटी वरून थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचं. आता भिजलेली डाळ कुकरमध्ये घालूया. 1 पेला डाळीसाठी 3 पेला पाणी घालूया. चिमूटभर मीठ, थोडीशी हळद आणि 2 चमचे तूप घालायचं. तूप घातल्याने कुकरच्या बाहेर पाणी सांडत नाही. आता 4 शिट्ट्या देऊया. एक छोटीशी टीप सांगते. पुरणपोळीची चव फक्त गुळावर नाही तर प्रेमावर अवलंबून असते. तर आता तांदळाचे वाफेवरचे पापड तळून घेतले. सोबत मस्त मिरची भजीही करून घेतली. भजी आणि पापड शिवाय सण कुठला हो? तुम्हालाही आवडतं ना? तर चला डाळ शिजली का ते बघूया. तर बघा, डाळ छान मऊ शिजली आहे. आता डाळीचं पाणी वेगळं काढून घेऊया. याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत. तर त्यासाठी खोबरं भाजून घ्यायचं. आता इथे भातही तयार होत आहे. तेलात जिरे, धने, तमालपत्र, कढीपत्ता आणि लसूण परतायचं. आता त्यामध्ये भाजलेलं खोबरं आणि थोडंसं तीळ घालून हेही व्यवस्थित परतून घ्यायचं. आता हे सर्व थंड करून मिक्सरला बारीक वाटून घेऊया. कढईत तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी टाकायचे. तयार वाटण घालून छान परतून घ्यायचं. लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं. आता यामध्ये डाळीचं पाणी ओतूया. हे बघा, कलर किती छान येतो. मस्त अशी आपली कटाची आमटी तयार झाली. आता वरून कोथिंबीर घालून मस्त चटकदार कटाची आमटी तयार आहे. आता इथे पुरण तयार करूया. तर 1 पेला डाळीसाठी 1 पेला गूळ हे प्रमाण परफेक्ट आहे. गूळ आणि डाळ एकत्र शिजताना घरभर जो सुगंध दरवळतो ना, तोच सण असल्याची जाणीव करून देतो आणि सण असल्यासारखं वाटतं. आता मिश्रण शिजल्यावर चाळणीत काढून ग्लासच्या साहाय्याने पुरण गाळून घ्यायचं. आता यामध्ये थोडीशी जायफळ पूड घालून मिक्स करून घ्यायचं. तर चला मऊ कणिक आणि भरपूर पुरण घेऊन गबगबीत पुरणपोळी लाटूया. मी भाकरीचा लोखंडी तवा उलटा ठेवते. माझी आजी याच पद्धतीने बनवायची. आता मस्तपैकी कणकेत भरपूर पुरण भरून घ्यायचं आणि गबगबीत पुरणपोळी लाटायची. भरपूर पुरण भरलं तरच पुरणपोळी मनापासून होते आणि मनापासून केलेलीच पुरणपोळी खरी पारंपरिक लागते. ही पोळी फक्त लाटली जात नाही, आपल्या घरच्या परंपरेची गोड चव यात गुंडाळली जाते. माझी आजी म्हणायची, पुरण कमी नको आणि प्रेमही कमी नको, तेव्हाच पोळी टम्म फुगते. तुमच्याकडेही अशीच गबगबीत पुरणपोळी बनते का हो? कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आजीच्या हातची आठवण, परंपरेची ओळ, पुरणपोळीत सामावली आपल्या घरची गोड बोळ. गूळ डाळीची सांगड जशी प्रेमाची नाळ, सणाची चव दडली प्रत्येक घासात खास. चला आता पुरणपोळी भाजून घेऊया. तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यावर पुरणपोळी भाजायची, म्हणजे तव्याला पोळी चिकटत नाही. आता पोळीला तूप लावून घेऊया. बघा, अगदी टम्म फुगलेली पुरणपोळी तयार आहे. उलट्या तव्यावर फुगली पोळी टम्म.
घरभर दरवळे गोड सुगंध घमघम. ची फुगलेली पुरणपोळी कोणाकोणाला आवडते हो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजीच्या हातची आठवण भोळी. आजीच्या हातची आठवण भोळी. सण साजरा करते ही पुरणपोळी. आपली पुरणपोळी ही तयार आहे. चला आता थाळी साजरी करूया. पुरणपोळी, दूध किंवा गुळवणी, कटाची आमटी, डाळीचा पिवळा भात, पापड आणि भजी. पोळीवर आणि भातावर साजूक तुपाची धार. आपली संपूर्ण पारंपरिक पुरणपोळीची थाळी तयार आहे. तुम्ही पुरणपोळीच्या थाळीत अजून काय काय वाढता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.